तर नमस्कार नमस्कार, मी प्रथमेश आणि तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि हा बाजूला जो ओव्हर ॲक्टिंग करतोय तो माझा मित्र आहे. त्याचं नाव आहे काय? तुझं नाव सांग. माझं नाव आहे श्रीयुत गौतम राजू सुके. तर ॲटलास आमची गाडी आलेली आहे कोकण कन्या. आपण बसतोय आणि आम्ही जातो आहे कोकणाच्या जवळ, पण आम्हाला तिथे कन्या मिळण्याची काही शक्यता दिसत वाटत नाहीये. नाही आहे. तर ॲटलास आम्ही पोचलो आहोत. कुठे पोचलो आपण आता? तुम्हाला इनोवा प्रॉमिस केलेली पब्लिक ट्रान्सपोर्टने आपण जातोय. अरे छोटी नाली बोल के गंगा में खुदा दिए. साला छोटी गंगा बोल के नाले में कुदा दे. तर गाईज, हा आमचा कट्ट्याचा बाजार. हा 9-9:30ला सुरू होतो आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतील. एवढ्या ताज्या ताज्या भाज्या. ह्या सगळ्या भाज्या लांबून लांबून आलेल्या असतात म्हणून एवढ्या फ्रेश असतात ना ह्या भाज्या, विचारच सोय नाही. तर लालपरी घाट चढताना एक लालपरी आलेली आहे. एसटीचा प्रवास एवढा सुंदर असतो ना, एवढा पटापट प्रवास होतो ना एसटी मध्ये, मजा येते. एसटीची पण काहीतरी वेगळीच मजा आहे. आणि तुला काय? मला ओकारी येतो. तर आता आम्ही देवबागला पोहोचलो आहोत. हे शिर्के दादा आहेत. तर तुम्हाला रिक्षा वगैरे काय हवी असेल तर मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. ओरसवरून तुम्हाला सगळ्या प्रकारच्या म्हणजे रिक्षा वगैरे सगळं मिळतील, काही टेन्शन घेऊ नका. सुंदर अशा बीचवर आम्ही पोहोचलो आहोत. आणि बीचचं दर्शन एकदा देऊया सर्वांना. तुम्हाला असं कळणार नाही, ते तुम्हाला असं कळेल. हा आहे फुल रिलॅक्सिंग आहे तर माझ्यासाठी. खूप स्वच्छ आहे. समुद्राच्या आवाजामुळे ना एक वेगळीच एनर्जी येते मला. मला पण समुद्र बघून एक वेगळीच एनर्जी येते. नाइस. तर हा आहे आमचा विला. असं काहीतरी आहे. आम्ही इथे बसणार आहोत संध्याकाळी, किंवा इथेही बसू शकतो. आणि आमच्या कार्यक्रमाला. आणि तो वरचा आहे आमचा रूम, मस्तपैकी बीचच्या समोर. हा आहे बीच, देवबाग संगमचा बीच. आणि हा आहे आमचा विला, म्हणजे आमचं जे हॉटेल. समोर समुद्र, वरतून 2 माणसं गाडीवर. हे बघा, अशी फुलच आहे भाई. मला तर एवढी मजा येते ना. वातावरण पण एवढं थंड वातावरण आहे ना. दुपार. विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, सुंदर असं मंदिर आहे. आता आम्ही ज्या रिसॉर्टला थांबलो त्या रिसॉर्टचं नाव आहे खोबरेकर. संदीप खोबरेकर त्या काकांचं नाव आहे. आणि खोबऱ्यासारखेच ते काका गोड आहेत, एकदम बोलायला पण गोड आहेत. आणि त्यांनी जी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे ना सगळ्या गोष्टीची, आम्हाला काही करायला लागलं नाही. इकडे आम्ही गेलो, आम्हाला स्कूटी मिळाली. तिथे आम्ही गेलो, त्यांनी आम्हाला सगळं हॉटेलचं नवीन रूम दिले आम्हाला. त्यांचे नवीन कन्स्ट्रक्शनची त्यांनी रूम आम्हाला दिली. गरम पाणी होतं, चहा होता, नाश्ता होता, सगळं त्यांनी आम्हाला आयतं आणून दिलं. म्हणजे काही आम्हाला मेहनतीने वेगळं काही करायला लागलं नाही. आणि स्वतःची प्रॉपर्टी आमच्या नावावर देणं बाकी आहे. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? तर आता आम्ही चाललो आहोत रामेश्वरम टेम्पलला. रामेश्वरम टेम्पल एवढे सुंदर आणि सुबक टेम्पल आहे ना, खूप क्रिएटिव्ह टेम्पल आहे. बोल जय श्रीराम. जय श्रीराम. हे असं काहीतरी हे मंदिर आहे, रामेश्वर मंदिर आहे. हे सुंदर असं मंदिर आहे, स्वच्छ मंदिर आहे. दुर्लभ असा प्राणी आम्हाला भेटलेला आहे मालवण गावात. किंगफिशर आहे का तो? किंगफिशर जाऊ दे, सोड. ह्या विषयावर मला काय बोलायचं नाही. रहा नहीं जाता. ही मालवण जेटी आहे. ह्या मालवण जेटीतून आम्ही जाणार आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. एक 15-20 मिनटं लागतात तिकडे जायला. 15 मिनटं जायला, 15 मिनटं यायला, असं तिकडे टाईम लागणार आहे. आणि किल्ल्यावर एक 1-1.5 तास आम्ही थांबू शकतो. म्हणजे साधारण 2 तासात आमचं हे कम्प्लीट होणार आहे. मस्त वातावरण आहे इकडे. असं वाटतं तुझ्या कॉमेंट्रीने की आपण झी मराठीच्या भटकंतीवर आलो. हे सांगतो नको भटकंती. तर गाईस, आम्ही स्कुबा डायव्हिंग करायला जात नाही आहोत. आम्ही चाललो आहोत मालवण किल्ल्याला. आम्ही ZNMTचा प्लॅन करत होतो, काय माहिती काय झालं आता ते.
आलो जडलिंगीवरून आलो तरी चाताईवर, शेवटी आता मडगाव एक्सप्रेसच्या लायकीवर आलो. आणि तसंच आम्ही स्पेनचा प्लॅन करणार होतो, पण स्पेनच्या पुढे जे मालवण आहे त्या मालवणला आता आम्ही आलो तिकडे. बघू. असा सिंधुदुर्ग किल्ला आहे. आता असा आहे मस्तपैकी तुम्हाला दाखवतो किल्ला. असा किल्ला आहे. हे पाणी बघा किती सुंदर पाणी आहे. ऍक्च्युली महाराजांनी हा किल्ला बांधला ना, चेकपोस्ट आहे, म्हणजे अरेबियन सीला प्रोटेक्शन. तर गाईज आता काय झालंय ना, आता रिस्टार्ट. आम्ही जे सकाळपासून दगदगीत होतो ना, ते आम्ही फक्त एक तास झोपल्यानंतर एवढं रिफ्रेश वाटतंय ना मला. तुला रिफ्रेश वाटतंय का रे? पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतं. ह्याचं पुनर्जन्म होतंय. मला जरा रिफ्रेश वाटतंय. आणि रिफ्रेशिंग अजून कशाने वाटतं माहितीये का? ह्या सनसेटमुळे. हा क्या व्यू आहे यार, वा कसं मजा आ गया यार. तर काय इतकं सुंदर सनसेट आहे. काय रे, तुला फोटो काढायचं वाटत नाही का रे? काही क्षण फक्त डोळ्यांसाठी असतात, कॅमेरासाठी नसतात मित्रा. One day later. आता आम्ही मस्तपैकी उठलो. होता नाश्ता आमचा आहे घावणे आणि चटणी. तर काय आम्ही आता स्कूबा डायव्हिंगसाठी तयार आहोत. आमचे ऑक्सिजन सिलेंडर आणि आम्हाला कदाचित इथे इन्स्ट्रक्टर मिळेल, तिचं नाव असेल लैला. लैला त्याला थकेला आहे, तो माणूस आहे तो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही 11वी पायरी आहे. पहिली पायरी लक्षात ठेवा. मी पितोय रेड वाईन, कोकम सरबत. रेड वाईन समजून आम्ही पितोय कोकम सरबत. एवढं मस्त आहे ना, रिफ्रेशिंग आहे ना. का तिकडे पाण्यात जाऊ ना, थोडंसं मळमळण्यासारखं झालंय मला आणि माझ्या मित्राला. तर त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही घरी जावा आणि मस्तपैकी कोकम सरबत पी. ह्या समुद्र किनारी आमच्याकडे आहे सुरमई थाली. हा तुम्हाला वास येणार नाही, सॉरी सुगंध येणार नाही या सुरमई थालीचा. मस्तपैकी चपात्या, सुरमई, जवळा, कोलंबीचा रस्सा आहे, सोलकढी आणि कांदा. जेवण एवढं सुंदर आहे ना, म्हणजे खाल्लं तरी ना मन भरतंय पण पोट भरत नाही, असं काहीतरी झालंय आमचं. उलटा बोललास, पोट भरतंय मन नाही भरायचं. अच्छा, हे पण. 3 hours later. नमस्कार गाईज, आमचा दुसरा दिवस संपत आहे. आम्ही मस्तपैकी नेहमीप्रमाणे आणि सवयीप्रमाणे दुपारी मस्त 2 तास झोपून रिफ्रेश आणि एनर्जाइज झालेलो आहोत. आता आम्ही सध्या सगळे एक्सप्लोअर करतोय. आम्ही राईट नाव वी आर ॲट संगम पॉईंट. हां, तुम्हाला संगम दिसला तर असेलच. अजून जवळून पाहायचं असेल तर हो बोला. हो बोललात, ठीक आहे. चला आता हा आहे संगम. इथून एक समुद्र येतोय आणि इथून एक समुद्र येतोय, म्हणजे दोन्ही एकच समुद्र आहेत, फक्त तो संगम होतो असं काहीतरी इकडे बोललं जातं. तर हा मस्त फ्रेम लागलाय म्हणून आम्ही इकडे आता काहीतरी आता आयुष्यावर बोलायचा प्लॅन करतोय. तुम्हाला मागचा नजारा दाखवतो मी. हा आहे मागचा नजारा. तर दुपारच्या जेवणामुळे आमच्या पोटात थोडंसं अजीर्ण झाल्यामुळे आम्ही आता जरा लिंबू सोडा पियायचा प्लॅन करतोय. एवढी सुस्ती आली आहे, बापरे. सोडा पण ह्यांचे मामा आहेत. याच्या मामांनी थँक्यू मामा, बघितलं याच्या, धन्यवाद. असा हा लिंबू मी सोडा गौतमच्या मामाने आणून दिलेला आहे. बाई तुझा मामा एवढा का सारे ऑलराऊंडर. तो पोलीस पण आहे. हे बघा, हे त्याचे मामा आहेत. कारण का तो ज्या कोणाला भेटतो त्यांना मामा बनवतो, मामा बोलतो. आणि काल तर एका बाईला तो मामी. तुला पण कुत्र्यांची भीती वाटते का रे, असं ऐकलंय मी. मी भीत नाही, थोडासा घाबरतो. अच्छा,
तो भीत लागला थोडासा घाबरतो ना. ठीक आहे. तर तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो आता मी. हे ओल्डी भाई शादी कर लो वरना 2 साल बाद कुछ फायदा नहीं होगा. ए मेरे भाई ये ओल्डी जल्दी से शादी कर लो. 1 साल निकल गया तो शादी करने का कोई फायदा नहीं होगा. 2 hours later. तर नमस्कार मित्र हो. आता आम्ही दुसरा दिवस पण संपलेला आहे हा ब्लॉगचा. आणि आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहिलेलो त्या रिसॉर्टचे हे जे आहेत हे काका संदीप खोबरेकर काका आहेत. हे ह्यांचं हे रिसॉर्ट आहे. आणि एवढं अप्रतिम जेवण, अप्रतिम सुख सुविधा इकडे सगळ्या आहेत. तुम्हाला रिक्षाची सोय, परत काय म्हणतो स्कूटीची, सगळं ते काका तुम्हाला अरेंज करून देणार. सुरमई थाली तर बेस्ट तुम्ही ट्राय केली पाहिजे. आणि ह्यांचं नाव संदीप खोबरेकर आणि त्यांच्या नावासारखेच ते गोड आहेत. तुम्हाला मस्त ते पूर्ण सगळ्या गोष्टींचे तुम्हाला ते काही त्रास होऊ देणार नाही. जर पुन्हा यायचं असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा नंबर आणि नाव सगळं देईन. तुम्हाला ते स्कुबा डायव्हिंग पासून जे काही सगळे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत ते सगळं काका तुम्हाला व्यवस्थित करून देतील. तर ठीक आहे, चला थँक्यू. नमस्कार गाईज, आम्ही सुखरूपरित्या ठाण्याला पोहोचलो आहोत. नेत्रावती ट्रेनने आमची खूप साथ दिलेली आहे. सर्व्हिस अप्रतिम, फ्लश चालत नव्हता आणि पाणी आत खूप चिखल होता तरी साथ दिलेली आहे. तुला काय ह्याच्यावर बोलायचं आहे का? जय महाराष्ट्र. जय महाराज. बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है, अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है, अब है जो है वो समा है, तुम रह सके, ऐसी जीत अब चाहे जिंदगी, ऐसी जीत अब चाहे जिंदगी है.